पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट। विकास खारगे समितीचा हा अहवाल सादर। पार्थ पवारांचं नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने क्लीन चिट। जमीन घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात पार्थ पवारांचं नाव नाही। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। सुनेत्रा पवार मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनही घेणार। अजितदादांच्या स्मारकासाठी 7 फेब्रुवारीला बारामतीत बैठक। 7 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत आराखड्यावर चर्चा होणार। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। शरद पवारांचा संपूर्ण पवार कुटुंब अजित पवारांच्या सहयोग निवासानी सुनेत्रा पवारांसोबत शरद पवारांची अर्धा तास चर्चा। दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार, पार्थ पवार आणि अजित पवार अजय पवारांमध्ये बारामतीत 2.25 तास चर्चा। स्मारक आणि विलीनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती। शरद पवार पार्थ पवार भेटीवर राजकारण नको। पार्थ पवार आजोबांना भेटण्यासाठी गेले, त्यात गैर काय? तटकरेंची प्रतिक्रिया। या भेटीचा राजकारणाशी संबंध जोडणे योग्य नाही, सुनील तटकरे यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट समोर। ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करायला सुरुवात। डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल सादर करणार। 24 तास उलटूनही अजितदादांच्या अपघाताची माहिती समोर न आल्याने संशय येणं स्वाभाविक आहे। अजित पवारांच्या अपघातावरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, सपकाळांचं वक्तव्य। तर मला कशासाठी विलन केलं याची मला पूर्ण माहिती। सोशल मीडियावरील टीकेवरून सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। काही प्रमुख नेत्यांनी विलीनीकरणाची चर्चा का सुरू केली याचं उत्तर मला ते देऊ शकले नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। एनसीपी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांचं नाव अनावधानाने कसं येऊ शकतं? सुनील तटकरेंच्या विधानावर गोगावले यांची प्रतिक्रिया। तर याविषयीच्या खोलामध्ये आपण न गेलेलं बरं, भरत गोगावलेंचं विधान। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेणार। जनतेच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात जे असेल तेच निर्णय होईल। राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। शरद पवारांनी आपल्यासोबत यावं असं दादा म्हणाले होते। आपल्यासोबत येऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा असं दादा म्हणाले। शरद पवारांचे मित्र विठ्ठल मणियार यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या पक्षाचा अध्यक्ष लीडर असावा, डीलर नसावा। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रफुल्ल पटेलांवर टीका। अजितदादा गेल्यानंतर सत्तेचा लाभ घेण्यासाठी चिल्ल्यापिल्ल्यांचा सुळसुळाट वाढला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता टीका। अजितदादा मलाही चॉपरने जाऊ असं म्हणाले होते। मला याला उशीर झाला, त्यामुळे मी विमानात गेलो नाही। रासपच्या महादेव जानकर यांची माहिती। पवारांची भेट हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय। पवार कुटुंबियांच्या भेटीवर हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीचं विलीनीकरण होत असेल तर त्यांना शुभेच्छा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। त्र्यंबकेश्वरमधील आधार संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मुलं सांत्वनपर भेटीला आली होती। राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचं धाडस दादाच करू शकतात। चंद्रकांत पाटलांकडून पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींचा उल्लेख। तर शरद पवारांबाबत बोललो तेव्हा सुनेत्रा पवारांचा मला फोन आला होता। चंद्रकांत पाटलांनी जागवल्या आठवणी। पुण्यात अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित। अजित पवारांच्या आठवणी सांगताना मुरलीधर मोहोळ भावुक। रायगडच्या इंदापूरमधील सभेत खासदार सुनील तटकरेंनी अजितदादांच्या शेवटच्या फोनची रेकॉर्डिंग कार्यकर्त्यांना ऐकवली। सुनील तटकरेंनी श्रीजित पवारांची ऑडिओ क्लिप ऐकवत त्या दिवशीचा प्रसंग सांगितलाय। लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याचा प्रस्ताव आला नाही। योजनेला अजितदादांचं नाव देणार या चर्चेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। कुठलाही अपघात हा प्रत्येकाच्या नशिबावर असतो, त्यामुळे शेवटी नशिबात असेल तेच होतं। अजितदादांच्या अपघातानंतर लातूरमधील सभेत गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। एअर क्लिअरन्स न मिळाल्याने मंत्री गुलाबराव पाटलांचा लातूरहून छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा प्रवास गाडीने। काल संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास विमान लातूरहून उड्डाण घेणार होतं। अजितदादांच्या श्रद्धांजलीचे फलक काढले। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये तीव्र नाराजी। श्रद्धांजलीचे फलक काढण्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय रास्तारोको। फलकावरील छायाचित्रांची विटंबना झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। ठाकरेंची सेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत। मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकी बिनविरोध होणार नाही। सूत्रांची माहिती। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंची सेना उमेदवार देण्याच्या तयारीत। 40 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांना चांगलं काम करता आलं नाही। अमित साटम यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका।
राज ठाकरेंच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता बैठक। या बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्या पहिली संयुक्त बैठक। राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरे यांची पहिली एकत्रित बैठक पार पडणार। पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं काम निधी अभावी रखडलं। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नागपूर खंडपीठात याचिका। विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल। 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत बोलणार। काल भाषणापूर्वी विरोधी महिला खासदारांचा मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव। राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता। ठाकरेंनी 25 वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगली। मुंबईकरांचा पैसा कुठे गेला? गणेश खणकर यांचा ठाकरेंना सवाल। नागपूर महापालिकेत 10 स्वीकृत सदस्य राहणार। संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार। 10व्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसने फिल्डिंग लावली। ठाकरेंच्या सेनेचा काँग्रेसला पाठिंबा। बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवकाचा तिढा सुटला। भाजपचे प्रवीण राऊत यांना देण्यात आलं स्वीकृत नगरसेवक पद। तुषार आपटेच्या राजीनाम्यामुळे रिक्त होतं स्वीकृत नगरसेवक पद। सोलापूरच्या मोहोळमधील जाहीर सभेत एकनाथ शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा। इथे कोणी दादागिरी करतंय का? शिंदेंचा जनतेला सवाल। इथे पालकमंत्री दादागिरी करतात, जनतेतून मिळालं उत्तर। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांसाठी एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। जागा सुचवा, अक्कलकोटमध्ये लगेच MIDC देतो। एकनाथ शिंदेंचं अक्कलकोटमधील जनतेला आश्वासन। संजय गांधी उद्यान परिसरातील नागरिकांच्या घरावरील तोडक कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्थगिती। उद्यानात वास्तव्यास असलेल्या आदिवासी भगिनींकडून एकनाथ शिंदेंची भेट। धाराशिवमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहा। बंडलबाज लोकांच्या नादी लागू नका। धाराशिवमध्ये बंडखोरीवर एकनाथ शिंदेंची कडाडून टीका। एकनाथ शिंदे दिवंगत अजितदादांच्या बालेकिल्ल्यात 3 सभा घेणार। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार करणार। उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेडमध्ये प्रचार सभा। झडपी निवडणुकीत शेकाप सध्या पिछाडीवर। मागच्या वेळी शेकापकडे 23 जागा, आता त्यांच्याकडे उमेदवार नाही। झडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावलेंचा टोला। मी वर्षभर जेलमध्ये राहिलेला माणूस, मी मंत्री नसलो आणि खराब रोड असला तरी मी कुणालाही मारेन। लातूरमधील प्रचार सभेत मंत्री गुलाबराव पाटलांचं हे विधान। सुहास बाबर आणि त्यांचे वडील फडणवीसांमुळे आमदार झाले, याची जाणीव नाही। त्यांची सत्तेची मस्ती जनता काढेल। आमदार गोपीचंद पडळकर यांचा आमदार सुहास बाबर यांच्यावर निशाणा। मी सिंधुदुर्गचा पालकमंत्री, जिल्ह्याचं वातावरण खराब करू देणार नाही। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचं विधान। महायुतीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला 10 तारखेला अपॉइंटमेंट देईल, नितेश राणेंचा इशारा। महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांचा सत्कार। शिवडीतील यश मिळाल्याने सचिव सुधीर साळवी आणि सचिन पडवळ यांचा सत्कार। परभणीच्या शेळगावमध्ये श्रीकांत विटेकर आणि जगन्नाथ कोलतेंमध्ये हाय व्होल्टेज लढत। श्रीकांत विटेकर हे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू आहेत। बार्शीतील विध्वंसक वृत्तीविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो। आमदार दिलीप सोपल यांची भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यावर टीका। विध्वंसक वृत्ती संपवण्यासाठी आम्ही महाआघाडी स्थापन केली, सोपल यांची प्रतिक्रिया। कॉरिडॉरची बाजू मांडणाऱ्याला कॉरिडॉर शब्द समजतो की नाही हा प्रश्न आहे। मुंबई नागपूर कॉरिडॉरवरून रावसाहेब दानवेंनी खासदार कल्याण काळेंवर केली टीका। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जळगावातून 1884 होमगार्डचं पथक रवाना। छत्रपती संभाजीनगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पथक रवाना। मुंबईतील नवनिर्वाचित महापौर उपमहापौरांसाठी नवी वाहनं। महापौरांसाठी इनोव्हा N तर उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी। अध्यक्षांच्या गाड्यांची ओळख व्हावी म्हणून गाड्यांना भगव्या पट्ट्याचं डिझाईन करणार। जुनी वाहनं गेल्या 4 वर्षात पालिका अधिकाऱ्यांना वापरासाठी दिल्याने नवी वाहनं घेण्याचा निर्णय। KDMCच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या मराठी तरुणीचा शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते डोंबिवलीत सावंत शर्माचं उद्घाटन। मुंबई महानगरपालिकेकडे चालकाचा तुटवडा। नवीन चालकांची भरती करण्याऐवजी BMCची बेस्टकडे धाव। BMCकडून बेस्टला 55 चालकांची मागणी। तर पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचं आंदोलन। बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा भाजपचा आरोप। आंदोलनानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती। मुंबईत भाजप महिला मोर्चाच्या महिला संवाद सोहळ्यात अर्थसंकल्पावर रंगली चर्चा। वांद्र्याच्या रंगशारदा येथे महिला संवाद बजेट सत्राचं आयोजन। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरळीत। रात्री 1:30च्या सुमारास अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात 32 तासांनंतर यश। रात्री 1:40 पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहन मार्गस्थ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला. भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी यासाठी हा अहवाल मागवला. सूत्रांची माहिती. MSRDCकडून फडणवीसांनी अहवाल मागवला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर अपघाताची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश. शिंदेंचे MSRDC आणि पोलीस प्रशासनाला निर्देश. लोणावळा अपघाताच्या 26 तासानंतर रायगड आणि पुणे पोलिसांना आली जाग. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची अॅडव्हायझरी जारी. वाहतूक किवळे येथून वळवल्याची पोलिसांची माहिती. मोठी वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना फक्त हफ्ते घ्यायला जमतं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील झालेल्या वाहतूक कोंडीवरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. ट्रॅफिक पोलिसांना रस्ता मोकळा करता येत नाही. यांना मुख्यमंत्र्यांचं खतपाणी. हर्षवर्धन सपकाळ यांचं हे वक्तव्य. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनसाप. अनेक ट्रक चालकांनी द्रुतगती मार्गावर जेवणाची व्यवस्था केली. तर लोणावळा पोलिसांकडूनही मदत. सांगलीवरून आलेल्या महिला प्रवाशांची गैरसोय. जेवणासह स्वच्छतागृहाअभावी 15 ते 16 तास महिलांचे हाल. महिलांकडून संताप व्यक्त. म्हाडातर्फे विविध वसाहतीमधील 120 घरांची प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाईल. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलली. गृहनिर्माण संस्था बेसमेंट पार्किंग स्वतंत्र युनिट म्हणून विकू शकत नाही. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू स्थानकादरम्यान चौपदरीकरण सुरू. आतापर्यंत 47% काम पूर्ण झाल्याची माहिती. विरार पुढील लोकल सेवांची क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार. सायंकाळनंतर थंडी. दिवसभर उकाडा. ढगाळ वातावरण आणि प्रदूषणामुळे मुंबईकर हैराण. केंद्रीय हवामान खात्याकडून उकाडा आणखी वाढणार असा इशारा. हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता. माथेरानमध्ये 10 फेब्रुवारीपासून ई-रिक्षांचा बेमुदत बंद. हात रिक्षा कायमस्वरूपी बंद करून ई-रिक्षा खरेदीची जबाबदारी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी. स्वच्छ मुंबई. नव्या महापौरांचा मुंबईतील पहिला कार्यक्रम. पालिका प्रशासन स्वच्छता उपविधी देऊन नवीन नगरसेवकांचं स्वागत करणार. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गेटवेजवळील प्रवासी जेट्टी ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश. मुंबई महापालिकेकडून जीर्ण झालेल्या कचरा गाड्यांची तपासणी होणार. तपासणी दरम्यान भंगार गाड्या आढळल्यास थेट विल्हेवाट लावण्यात येणार. परिपत्रक जारी. पुण्यातील पर्वती भागात आज वीज पुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीसाठी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत वीज पुरवठा बंद राहणार. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिलासा. गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात रुग्णालयाच्या विश्वासांवर फौजदारी कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती. 6 मार्चला पुढील सुनावणी. पुण्यातील प्रभाग 1 मध्ये पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा. सोमवारी आळंदी रोडवर रस्ता रोकोचा इशारा. पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर छात्रभरतीचं आंदोलन. महाविद्यालयातील अनुदानानुसार विद्यार्थ्यांना फी परत देण्याची मागणी. तात्काळ आदेशाचं आश्वासन. नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खासगी विमानं हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली. मागील वर्षात 1611 खासगी विमानं तर 332 हेलिकॉप्टर उतरले. टीईटी परीक्षा देत असलेल्या 1022 शिक्षकांना निवडणूक कामातून वगळलं. त्या नियुक्तीच्या जागेवर अन्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबवणार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय. नागपूर शहरातील 90% केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध. 12वीची परीक्षा 10 तर 10वीची 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार. सोलापुरात अल्पवयीन मुलीसह जबरदस्ती धर्मांतर करून लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार. मुलीवर अत्याचार केल्याचीही धक्कादायक घटना. या प्रकरणी सोलापुरातील वकिलांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. 3घांना पोलिसांकडून अटक. 2 आरोपी अद्यापही फरार. देशातील 2.5 कोटी आधार कार्ड सरकारकडून बंद. मृत व्यक्तीच्या नावाने फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारचा हा निर्णय. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांची लोकसभेत माहिती. देशभरात वेगवेगळ्या कामगार संघटनांकडून बंदची हाक. कामगार कायद्यातील बदलाविरोधात संघटना आक्रमक. 12 फेब्रुवारीला बंद पुकारला. एअर इंडियाकडून ताफ्यातील 787 बोईंग विमानांची तपासणी. इंधन स्विच तपासणी दरम्यान कोणतीही समस्या आढळली नाही. एअर इंडियाची माहिती. कोलकाता विमानतळावर टर्किश एअरलाइन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग. काठमांडूहून इस्तानबुलला जाणाऱ्या विमानाचं लँडिंग. विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याचा संशय. विमानातील सर्व 236 प्रवासी सुखरूप. भारतीय संघ अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये. सलग 6व्यांदा भारतीय अंडर-19 संघाच्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक. भारताकडून सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव. फायनलमध्ये भारतीय संघासमोर इंग्लंडचं आव्हान.
बुलढाण्याच्या रायपूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा आक्रोश, महिलांच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा. वर्धा जिल्ह्यात तुरीच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांची घसरण. तुरीचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना काळजी, ओलावा जास्त असल्याचाही भावावर परिणाम. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोगशील शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या स्ट्रॉबेरी शेतीमधून भरघोस उत्पादन. सेंद्रिय पद्धतीने केली स्ट्रॉबेरीची शेती. वाशिममधून जाणाऱ्या अकोला ते नांदेड मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. रस्त्याच्या भरावासाठी काळी माती वापरली जात असल्याची माहिती. जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांकडून संताप व्यक्त. जालन्याच्या घनसावंगीतील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आशिष पैठणकरला आर्थिक गुन्हे शाखेचा ताब्यात, तर अनुदान घोटाळ्यात आतापर्यंत 32 जणांना अटक. अहिल्यानगरमध्ये लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी आणि चुका दुरुस्तीच्या कामाला अंगणवाडी सेविकांचा विरोध. अधिकच्या कामांची जबाबदारी असल्याने मुलांकडे लक्ष देणं होत नसल्याचं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे. अकोला अत्याचार प्रकरणी गुन्हेगारांविरोधात कारवाईचा बडगा. महापालिकेने आरोपीच्या दुकानावर थेट बुलडोझर चालवला. 29 वर्षीय तरुणीवर धमकी देत सामूहिक अत्याचार केल्याची घटना. या प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपी अटकेत. जालन्यात आईस्क्रीम विक्रेत्याचं अपहरण, विक्रेत्याला झाडाला बांधून मारहाण करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांकडून अटक.